नमस्कार, मी सुदाम गंगावणे, पोस्ट मराठी डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे। आज एक महत्त्वाचा विषय आपण चर्चेला घेतलेला आहे। तो विषय आहे महाराष्ट्रातला आहे आणि माझ्या हातात काही कागदपत्र आहेत। ही कागदपत्र ही या सरकारची जाहिरातबाजी आहे जी 2014 पासून त्याच्यानंतरच्या काळातलं जे महायुतीचं सरकार आलं त्यांचं आणि आत्ता एकनाथ शिंदेंचं ती जाहिरात आहे। ती जाहिरात ही अशा पद्धतीची आहे। जाहिरातीचा विषय असा आहे की कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना ही योजना शासनाच्या समाज कल्याण विभागामार्फत राबवली जाते। त्यानंतर दुसरी जी जाहिरात आहे ती जाहिरात अशी तुम्ही ज्या शहरात राहता, तुम्ही ज्या गावात राहता त्या तिथे अशी मोठी होर्डिंग्स लावून दाखवलेली असेल। ती जाहिरात देखील अशी आहे की मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत नागपूर ते अयोध्या असं त्याचा शुभारंभ त्या योजनेचा झालेला आहे। आणि या विषयामध्ये ज्यांनी हे सगळं समोर आणलेलं आहे ते राजू दोंदे माझ्यासोबत आहेत। त्यांनी मला हे सगळं 8 दिवसापूर्वी जेव्हा आम्ही समाज कल्याण विभागात भेटलो तर तिथे मी काही गठ्ठे बघितले होते, जे अर्जाचे गठ्ठे होते आणि त्याच्यावर जे लिहिलं गेलं होतं की तुम्हाला काही वयोवृद्ध लोकांना त्यांचे जे ग्रुप्स असतात त्यांना अयोध्याला आम्ही घेऊन जातो आहे दर्शनाला। तर त्यावेळेस मलाही कुतूहल वाटलं होतं की समाज कल्याण विभागामध्ये अशी टूर कशी काय होऊ शकते। त्याच्यानंतर तिसरं जे जाहिरात आहे ती गटई कामगारांची आहे। ही जाहिरात गटई कामगारांची आहे आणि त्यांना देखील या विभागामार्फत म्हणजे शासनाचं जे सामाजिक न्याय विभाग जे असतं, समाज कल्याण विभाग असतं त्यामार्फत विशेष सहाय्य दिलं जातं। त्यांना 100% त्यांना अनुदान दिलं जातं। अशा पद्धतीच्या ह्या जाहिराती आहे आणि ह्या जाहिराती ह्या कागदावर आहेत। हे कागदावर मी फार जबाबदारीने बोलू शकतो की कागदावर याच्यासाठी आहे की याच्यामध्ये या योजनेचा लाभ कुणाला मिळालेला आहे असं त्यांनी क्लिअर कट म्हटलं आहे। मी जाहिरात तुम्हाला दाखवतो की लाभार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील दारिद्र्य रेषेखाली भूमिहीन शेतमजूर असावा। वयोमर्यादा 18 ते 60 वर्ष। भूमिहीन शेतमजूर, परित्यक्ता, विधवा स्त्री व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अनुसूचित जातीच्या अत्याचारग्रस्त यांना प्राधान्याने 2 एकर ओलिताखालील किंवा 4 एकर कोरडवाहू जमीन 50% अनुदान व 50% बिनव्याजी कर्ज स्वरूपात उपलब्ध करून द्यायची। या योजनेचे लाभ त्यांनी सांगितलेले आहेत। आवश्यक जे कागदपत्र आहेत त्याला लागणारे जी पेपर्स वगैरे असतात, कागदपत्र फोटोसह विहित नमुन्यातील अर्ज, अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र, रहिवास दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड, भूमिहीन शेतमजूर असल्याचा तहसीलदार यांनी निर्गमित केलेला दाखला, वार्षिक उत्पन्न दाखला आणि वय 60 वर्षाखालील असल्याचा वयाचा पुरावा, शेत जमीन पसंतीचे 100 रुपयाचे स्टॅम्प पेपर, 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर इथं पण आहे। विषय असा आहे की राजूभाऊ मला एक सांगा, हे जे विषय तुम्ही मला दाखवलेत, तुम्ही याच्यावर शासनाची करस्पॉन्डन्स पण केलेला आहे। मी देखील 8 दिवसापूर्वी ह्या शासनाच्या ह्या विभागात गेलो होतो। नेमकं काय चाललं आहे काय, म्हणजे खरोखर हे जे सरकार आहे, महायुतीचं जे सरकार आहे, एकनाथ शिंदेचं जे सरकार आहे किंवा 2014 पासून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून राहिले, खरोखर समाज कल्याण विभागात काम केलं जातं का? SC कॅटेगरीतले जेवढ्या कम्युनिटीमध्ये एस सीमध्ये फक्त बौद्ध नाही आहेत, SCमध्ये अदर कम्युनिटी आहेत आणि त्या सगळ्यांना घेऊन हा जो विभाग आहे खरंच मदत करतो का? नाही, माझ्या माहितीप्रमाणे तर हा विभाग काहीच काम करत नाही सध्या तरी। त्या सर्व ज्या अटी शर्ती दिलेल्या आहेत त्या कॅपेबलच नाही। आता तुम्ही बघा, ही ते तुम्ही सांगाल की सदर ठिकाणी दारिद्र्य रेषेखालील आहे, हा दाखलाच मुळात मिळत नाही। हा दाखलाच मिळत, सक्षम अधिकारी तहसील कार्यालय आहे ते कमीत कमी 1,12,000 पर्यंत तुम्हाला देतात आणि दारिद्र्य रेषेखाली जरी तुम्ही म्हटलं तर तुमचं उत्पन्न वार्षिक 30-36 या रेंजला हवं असेल। जेव्हा दाखलाच मिळू शकत नाही तर ही योजना आहे ती ॲप्लिकेबल होईल का? नाही होऊ शकत।
मुळात हे सगळ्या योजना त्याने कागदावर ठेवलेल्या आहे आणि अटीनी शर्ती ज्या ठेवलेल्या आहेत का त्यामध्ये जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला तो लाभ मिळूच शकत नाही. यामुळे ह्या ज्या आहेत योजना त्या तशाच राहिल्यात आणि ह्या योजना पूर्ण न झाल्यामुळे मग ती लोक काय करतायत की नवीन योजना रावला मुख्यमंत्री तीर्थ योजना. आता मुख्यमंत्री तीर्थ योजना आहेत या इतरस्त ह्या ठिकाणी ह्या योजनांमध्ये जो अनुसूचित जाती जमातीचा जो फंड आहे किंवा जो निधी आहे तो वर्ग केला जातो. आता इथे अयोध्या ते नागपूर ते अयोध्या, आता अयोध्या ते नागपूर हे ज्यांना तीर्थक्षेत्र पाठवणार आहात तर त्यांचं काय म्हणजे त्यांची माहिती काय, त्यांच्या अटी शर्ती आहेत का नाही आहे, योजना पण लागू करून दिलेलं आणि त्याचंही प्रोस्पेक्ट आहे. हे तुम्ही अपील कोणाला केलेलं आहे? हे अपील कोणाला केलेलं आहे? अनुसूचित जातीचा निधी कुठं चालला आहे याचं भान ना नेत्यांना आहे ना जनतेला. फक्त मोजकेच प्रामाणिक आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते या विरोधात जीवाचं रान करतायत. बाकी राखीव जागेवरील गुलाम आमदार यांच्या डोळ्यावर झापड बसले. हे कोणाला अपील केलं होतं? माझं म्हणणं असं आहे की आम्ही जी चळवळीमध्ये काम करतो तर आम्ही कुणाकडे समाज कल्याणकडे ॲप्लिकेशन टाकलं, त्यांच्या ज्या अटीनी शर्ती येतात त्या अटीनी शर्तीला कोणताही लाभार्थी आहे ना हे होऊ शकत नाही, लाभ भेटू शकत नाही, त्याला लाभ मिळू शकत नाही. त्याचा आम्ही जेव्हा शोध काढला तेव्हा आम्हाला हे कळतं ना का इथला जो निधी आहे तो अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना मिळत नाही. तो न मिळाल्यामुळे यांचं शासनाचं काय फावतं का तो निधी आहे तो इतरच फिरवतात. तो मागे नागपूरला तसं झालं होतं, इतरच ते फिरवतात. ते इतरच फिरवल्यामुळे यांचं तुम्ही देत नाही ना. ज्या योजनासाठी लाभार्थी आहे किंवा योजनेला ज्याला पाठवायचं आहे त्याला काय अटी शर्ती त्या मान्य नाहीत, त्या सरसकट पास करून देतात. तुमच्या कसं लक्षात आलं हे? कारण ह्या विषयात ह्या विभागात बरेच लोक जात असतात, हे जात असतात, तर हे तुमच्या लक्षात कसं आलं की ही अशी इथे गडबड चालू आहे किंवा असं सगळं चुकीच्या पद्धतीने वर्क चालू आहे? तुमच्या लक्षात कसं? माझ्याकडे GR आले, GR PDF फाईल माझ्याकडे आलेली आहे व्हॉट्सअपवर. ती मी क्लिक केली, त्यात स्पष्ट लिहिलेलं आहे की बाबा मुख्यमंत्री योजनेअंतर्गत सर्वांना निधी उपलब्ध करून दिलेला आहे. जर समाज कल्याण निधी मार्फत जर त्यांना हे मिळत असेल, निधी मिळत असेल तर मग अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना अटी शर्ती का ठेवता तुम्ही? मग त्या शिथिल करा ना. त्या अनुषंगाने आम्ही पत्रव्यवहार पण केलेला आहे, पत्रव्यवहार केलेला आहे आणि व्यवसायासाठी स्टँडअप जो आहे त्याच्यामध्ये अटीनी शर्तीमध्ये त्यांनी स्पष्ट मेन्शन केलेलं आहे की लाभार्थ्याचा 15% सहभाग हवा आहे. जर कुणाला 10 लाख रुपये जर कर्ज मिळवायचं असेल तर त्याच्याकडे 1.5 लाख रुपये हवा आहे लाभार्थी फंड त्याच्याकडे जर 1.5 लाख रुपये असेल तो तुमच्याकडे कशाला यायला गेला? तुम्ही तिथे पण बोललो, छोटा मोठा व्यवसाय तो करू शकतो ना. बरोबर. जर त्याला 1.5 लाखाची तुम्ही अट शर्ती ठेवली का ते हवंच आहे. जर ते हवं असेल तर मग 1.5 लाख जर त्याच्याकडे असेल तर तो करू शकत नाही ना. तो तुमच्याकडे येईल कशाला? त्याचं तो क्लिअर करून घेतोय ना. मग त्याच्यावर तुम्ही शासनाला काही पत्र? शासनाला पत्र व्यवहार केलेला आहे आणि त्या पत्र व्यवहारामध्ये शासनाला मी सांगितलेलं आहे. तुम्ही काय मागणी काय केली त्याच्यात? शासनाला आपण मागणी केलेली आहे की जे अटीनी शर्ती आहेत त्या तुम्ही शिथिल करा म्हणून. अटीनी शर्ती तुम्ही यासाठी शिथिल करा की त्याच्यामध्ये लाभार्थी जो आहे तो पात्र होऊ शकत नाही, अपात्र होणार आहे. आणि अपात्र झाल्यानंतर जे शिल्लक रक्कम असेल ती जो आम्ही वेगवेगळ्या योजना राबवतात आणि त्या योजना राबवून तुम्ही परत. हे बघा, हा माझ्याकडे GR आहे, हा GR आहे, शासनाचा हा GR आहे. मुख्यमंत्री 14 जुलै 2024 चा GR आहे आणि मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याबाबत म्हटलेलं आहे. हा तो GR आहे. ह्याच्यात काय म्हटलेलं आहे? याच्यामध्ये म्हटलेलं आहे की जे वारकरी लोक जाणार आहेत पंढरपूरला तर त्यांच्या जाण्यापासूनच्या सर्व व्यवस्था कुणी करायचे? समाज कल्याण विभागाने करायचे. महामंडळाची रचनापर्यंत सर्व कार्य त्यांनी करायचं आहे. तुम्हाला वाटतं की ते तो GR चुकीचा काढलेला? समाज कल्याण नाही, GR बरोबर आहे, पण हे जे सर्व कार्य आहे किंवा याच्यासाठी राबवला जाणारा निधी हा अनुसूचित जाती जमातीच्या समाज कल्याण विभागाकडूनच घेतला जातो.
असं माझं ठाम मत आहे. तो घेतला नाही पाहिजे. हा, तो घेतला नाही पाहिजे. पण अधिकारी म्हणतात की दुर्बल जो घटक आहे त्या दुर्बल घटकांसाठी पण समाज कल्याण विभाग काम करतं, त्याच्यामुळे दुर्बल घटकाला देऊ शकतो आपण असं अधिकारी म्हणतात. दुर्बल घटकाला तुम्ही द्या, आमचं म्हणणं ते नाही. पण तुम्ही ज्या अटी शर्ती टाकून ठेवलेल्या आहेत की समजा लाभार्थ्याला जर स्टँडअप योजना जर हवी असेल तर तुम्ही त्याला की 15% लाभार्थी सहभाग हवे ती कट करावी, तो त्यांना निधी पुरवावा. परत जर शहरी भागासाठी घर दुरुस्तीसाठी तुम्ही जर फंड जो इश्यू करता त्याला अटी शर्ती अशा आहेत की लाभार्थ्याचं उत्पन्न कमीत कमी 1-1.5 लाखपर्यंत असावं, अशी त्या अटी शर्ती आहेत. त्या अटी शर्ती जर तुम्ही तात पडलं तर त्याला बॅकग्राऊंड आहेत. माझा मुद्दा असा होता की आता ह्या ज्या जेवढ्या जाहिराती सरकार करत आहे, हा, त्यातलं एकही काम झालेलं नाही. हा, फक्त ज्या योजना, तशी माहिती तुम्ही घेतली ठाण्यातून? हो, ठाण्यातून सर्व तशी माहिती मी घेतलेली आहे. एखाद्याचा प्रस्ताव मिळाला, कुणाला जमीन वगैरे मिळाली? नाही, मिळतच नाही. कॅटेगरीतल्या बौद्ध समाजातल्या ह्या महत्वाचा मुद्दा आहे का त्या अटी शर्ती ज्या त्यांनी दिलेल्या आहेत, अटी शर्तीमध्ये तो पात्र होतच नाही. ही जाहिरात कशी काय एवढी सरकार करते? सरकार जाहिरात अशी करते की सरकारला दाखवायचं आहे. हा, ही जाहिरात आहे. सरकारला दाखवायचं की आम्ही अनुसूचित जाती जमातीच्या लोकांसाठी कार्य करतो, पण मुळात ते करतच नाही. जर करत असते तर ह्या अटी शर्ती नसते. पण मग आता मुद्दा असा येतो की मग हे सगळं इतकं होत असताना, चुकीच्या पद्धतीने होत असताना, जसं तुम्ही जागृतपणे हा सगळा विषय आणलेला आहे, तुम्ही करस्पॉन्डन्स करताय शासनाबरोबर, दलित नेते जे आहेत, जे वेगवेगळ्या संघटनेत पक्षात इकडे तिकडे काम करतात, त्यांना हे माहीत नसेल, किंवा जे आता मंत्री आहेत, राज्यमंत्री होते, त्यांना हे माहीत नसेल हे असं होतंय? सर्वांना माहिती असतं, पण प्रत्येकाचा कसा एक स्वार्थ असतो. त्या स्वार्थापायी ते बोलू शकत नाही. जर त्यांनी प्रश्न उपस्थित केला तर त्या सदर पक्षातून त्यांची हकालपट्टी होऊ शकते किंवा जे त्यांचं पद असेल ते रद्द होऊ शकते. अशा भीतीपोटी किंवा भीतीमुळे ते हे बोलायला धाडस करत नाही. आता आम्ही चळवळीमध्ये काम करतो तर आम्हाला फायदे नुकसानीचं काहीच घेणं देणं नाही किंवा आम्ही तो विचार करतच नाही. म्हणून आम्हाला जे सत्य परिस्थिती दिसते. महत्त्वाचा विषय बोलले तर राजू धोंडे, की जे चळवळीमध्ये काम करतात ते स्वतःचा फायदा आणि नुकसान हे याच्याकडे कधी त्याचं मोजमाप करत नाही, ते काम करत असतात. आणि म्हणूनच मित्रांनो, आज मी राजू धोंडेंना, हे राहायला मुंबईमध्ये आहेत आणि संपूर्ण ठाण्याच्या बाहेर महाराष्ट्रात ते काम करत असतात. आणि हा जो विषय अत्यंत गांभीर्याने त्यांनी तो मांडलेला आहे. त्यांनी या बाबतीत शासनाबरोबर पत्रव्यवहार केलेले आहेत की त्यांचं हेच म्हणणं आहे की समाज कल्याण विभाग जो असतो, समाज कल्याण विभाग कशासाठी असतो? समाज कल्याण विभाग असतो SC समाजातल्या जे वेगवेगळ्या जाती जमाती आहेत त्यांना एक स्टँड देण्याचा त्यांचा एक विषय असतो. आणि म्हणूनच त्यांचं काम व्हायला पाहिजे आणि त्या अनुषंगानेच हे सगळं सरकार किंवा ते जो विभाग आहे तो काम करतो. मला एक सांगा की आता तुम्ही इतकं हे सगळं, आता थोड्याच दिवसात निवडणूक आहेत, पण मग हे विषय घेऊन लोक बोलले नाही पाहिजेत? लोकांची दिशाभूल होते. आपले लोक साधे भोळी भाबडी असतात, त्यांची दिशाभूल होते असं वाटतं तुम्हाला? हो, ह्या जाहिराती करूनच एकंदरीत सरकार असं दाखवतं का आम्ही कसे तुमच्या पाठीशी उभे आहोत. आता मध्यंतरीही मुख्यमंत्र्यांनी भंतेजींना बोलून जेवण वगैरे दिलेलं आहे आणि ते देण्यामागचं त्यांचं कारण हेच आहे का आम्ही अनुसूचित जाती जमातीच्या लोकांच्या सोबत आहोत, हे फक्त ते दाखवलं. आणि त्याच ठिकाणी काही लोकांनी प्रश्न उपस्थित केले याच अनुषंगाने. तिथे प्रश्न उपस्थित केले तेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दल काही स्टेटमेंट नाही दिलं आणि तदनंतर लगेचच चर्मकार समाजासाठी विनामूल्य पत्राचे स्टॉल देण्याचं जाहिरात शासनातर्फे देण्यात आली. बोला. शासनातर्फे देण्यात आली. आता माझं असं स्पष्ट मत आहे चर्मकार समाजासाठी
लेडकॉम हे महामंडळ पण आहे, संत रोहिदास विकास महामंडळ पण आहे. 2-2 मंडळ असताना सुद्धा मुख्यमंत्र्याने सामाजिक समाज कल्याण विभागातर्फे पत्राचे स्टॉल देण्याचं काहीच, माझीच असं मत आहे की काहीच गरज नाही. त्यांना त्या मंडळामार्फत किंवा त्या मिळतं. संस्थेमार्फत मिळतं. द्यायला पाहिजे. हो, नाही मिळतं. तरीही समाज कल्याणाचा निधी वापरून त्यांना विनामूल्य स्टॉल, पत्राचे स्टॉल देण्याची काहीच गरज नाही. पण शासनाने जेव्हा जेव्हा जागरूक लोक प्रश्न उपस्थित करतात मुख्यमंत्र्यांना, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी ती उत्तरं देण्यापेक्षा असं कटकारस्थान करून समाज कल्याण विभागाचा निधी, काय कारण असेल याच्यामध्ये? जसं आता बघा, उपवर्गीकरणाचा एक फार सिरियस विषय आता सध्या महाराष्ट्रात आहे, देशात आहे, की SC मध्ये देखील त्यांनी फाटाफूट पाडण्यासाठी असं ते उपवर्गीकरणाचा माननीय सर्वोच्च न्यायालयाने निवाडा दिलेला आहे. लोकांनी त्याला विरोध केलेला आहे. हो, तर हे काय असू शकतं? म्हणजे सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो असा आहे की जे जागरूक लोक आहेत त्या जागरूक लोकांमुळेच आज संविधानाला जी मानणारे लोक आहेत किंवा संविधानाबरोबर काही छेडछाड कोणी करत असेल किंवा नसेल हे त्यांना जागरूक लोकांना अभ्यासामार्फत करतं. सर्व अभ्यासामार्फत सर्व कळाल्यामुळे ती लोक प्रतिकार करतात. आणि त्यांचं म्हणणं असं आहे शासनाचं की आम्ही तुम्हाला योजना दाखवतो, कमीत कमी आम्ही पत्रकार होईना, ॲडव्हर्टायझिंग का होईना तुम्हाला योजना दाखवतो, त्या योजना तुम्ही बघा आणि तुम्ही शांत राहा. पण जी चळवळीतली लोक आहेत, जे जाणकार लोक आहेत, ते शांत न बसण्यापेक्षा त्याचा विरोध करतात. महारवतनाच्या जमिनीचा पण मुद्दा जरा भरपूर येतोय की त्याच्यात पण गडबड होते. हो हो हो, तुम्ही काम करतात त्याच्यावर. महारवतनाचं भोगदार 2, हा भोगवटा 2 याच्यामध्ये महारवतन आहे. ते महारवतन जे आहे ती काही लोक स्थलांतरित झालेले असतात व्यवसायानिमित्त स्थलांतर झाल्यामुळे त्या जमिनी अशाच ओसाड आहेत. तिथले स्थानिक राजकीय जी मंडळी आहेत किंवा प्रतिष्ठित मंडळी आहेत ती सदर जमिनी विकतात. पण त्या सदर जमिनी विकण्याचा त्यांना अधिकार नाही. सदर जमिनी विकण्याचा त्यांना अधिकार नाही. पण ही माहिती फार थोड्या लोकांना किंवा जे खरंच काम करणारे लोक असतात त्यांना ती माहिती असते. आणि ज्यांना माहिती नसते ती सर्व लोक ती जमिनी विकत घेतात. आता स्थानिक कल्याण फाटा दहिसर या विभागात हा प्रचंड प्रकार चालू आहे. महारवतन असून सुद्धा त्या जमिनी विकत गेलेल्या आहेत किंवा अतिक्रमण केलेले आहेत. असे आहेत स्थानिक तिथली लोक आहेत किंवा राजकीय लोक आहेत, त्यांच्या दबाव तंत्रामुळे हे सगळे दादागिरी हे सर्व ट्रान्झॅक्शन झालेले आहेत. त्यात शासकीय अधिकारी जे आहेत ते त्यांचा त्यात सहभाग असला. त्यांचा तुम्ही एक्सपोज केले? नाही, मी फक्त शासनाकडे पत्र व्यवहार केलेले आहेत की जेणेकरून तुम्ही त्या शहानिशा करून जे सत्यते आहेत त्या सत्यतेच्या हिशोबाने तुम्ही निर्णय घ्यावा. हे 22 ऑगस्ट 2024चं पत्र आहे ठाणे समाज कल्याण विभागाचं. त्याच्यावर समाधान इंगळे यांची सही आहे. त्यांनी कन्सिडर केलेलं आहे की प्रादेशिक उपायुक्तांना त्यांनी एक पत्र दिलेलं आहे आणि त्यांनी हेही सांगितलं की ह्या जाचक ज्या अटी शर्ती आहेत त्या थोडंसं शिथिल कराव्यात आणि त्यांनी विनंती केलेली आहे. मुद्दा असा आहे की आता हे सगळे विषय असताना आपल्या कॅटेगरीतल्या लोकांनी नेमकी ही संघर्षाची लढाई आहे जे तुमच्यासाठी तरतूद केली असताना सगळं तुमच्यापर्यंत पोचत नाही. नेमकं काय केलं पाहिजे? कारण पुढच्या महिन्यात निवडणूक आहेत. आपले राज्यात जी मतांची संख्या आहे स्पेसिफिक बौद्धांची ती खूप जास्त आहे. मी मुंबई आणि ठाण्यापुरतं जर बोलायचं झालं तर मुंबई आणि ठाण्यामध्ये पण खूप असं बौद्धांचं मतदान आहे. व यांची दिशाभूल होते का? यांनी काय केलं पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? नाही, माझं असं स्पष्ट मत आहे सुरुवातीला की ज्याने त्याने आपापल्या मताने किंवा आपापल्या विचाराने हे ठरवलं पाहिजे का मी कुणासोबत राहावं किंवा सोबत राहू नये. जसं आपण विचार करतो सगळं जेव्हा आत्ताच्या काळात जी पक्ष आहेत ती
त्या काळात सुद्धा पक्ष होते. त्या पक्षांनी स्वतः बाबासाहेब कसे निवडून येऊ नये याकरता तरतूद केलेला आहे. काँग्रेसने स्वतः बाबासाहेबांच्या विरोधात एस.सी कॅटेगरीमधले उमेदवार देऊन तो निवडून आणले. जेव्हा बाबासाहेबांसोबत असं होऊ शकतं तर आपण आपल्यासोबत असं होऊ शकत नाही किंवा असं घडणार नाही ही आपण कल्पनाच करणं चुकीचं आहे. पण आपल्यासोबत पण ते होतं. पण ते करताना आता समजा माझ्या विरोधात गंगावणे साहेबांना जर उभं केलेलं असेल तर मी विचार करायला पाहिजे गंगावणे साहेब हे खरंच चळवळीचे कार्यकर्ते आहेत, हे चांगलं काम करणार आहेत. जर मला इतर पक्षांनी ऑफर दिले किंवा तिकीट दिलं तर मी स्पष्टपणे त्याला नकार द्यायला हवं. हे एक लोकांनी बंधुभाव ठेवला पाहिजे इंटरनल, जो नष्ट होत चालला. हो, नष्ट होत चाललाय. सर्वांना साम दाम दंडभेद या नीती अंतर्गत जे राष्ट्रीय पक्ष आहेत ते विकत घेतात. जर तसं जर झालंच नाही तर सदर कार्यकर्ता असेल किंवा एक शेवटचा मुद्दा या मुद्द्याकडे येतो की आता हा तुम्ही इतका करस्पॉन्डन्स केलेला आहे, नेमकी लढाई आता कशी लढणार तुम्ही? आता शासन स्तरावर तुम्ही पत्र वगैरे दिलेलं आहे अल्टिमेटम, पण मग त्यासाठी कोर्ट असतं. कारण जसं नागपूरला घडलेलं आहे, समाज कल्याणचा करोडो रुपयाचा निधी वेगळ्या ठिकाणी वापरला होता, ते एक्सपोज झालं होतं, तर उघडकीस आलं. तुम्ही म्हणता त्या हे तुम्ही पत्रव्यवहार इतके सगळे केल्यानंतर पण जर अधिकारी किंवा मिनिस्टर जे असतील किंवा त्याला कमांड करणं किंवा बार्टीचा एक मुद्दा झाला होता, बार्टीच्या लोकांना लढाई करावी लागली, त्यांचं अनुदान कित्येक त्यांची फेलोशिप थांबून ठेवली होती. तर ह्याच्यावर फायनल काय? म्हणजे तुम्ही आता इतके पत्रव्यवहार करतात पण तुम्हाला रिझल्ट भेटत नाही, मग तुम्हाला दाद कशी मागणार तुम्ही? मी शासनास माननीय सहाय्यक आयुक्तांना सांगितलेलं आहे, जर मला यातर व्यवस्थित उत्तर जर मिळाले नाही, माझं जर समाधान झालं नाही तर मी तुमच्या विरोधात समाज कल्याण विभागाच्या विरोधात कोर्टामध्ये केस फाईल करेन. कोर्टात तुम्ही दाद मागा? हो, स्पष्टपणे त्यांना माझं म्हणणं आहे किंवा मी सांगितलेलं आहे त्यांना, तुमच्याकडून जर मला माझं समाधान होईल अशी जर उत्तरं मिळाली नाहीत किंवा जर समाधान माझं झालं नाही तर नेक्स्ट स्टेप माझ्याकडे तीच आहे. राजू धोंडे हे आपलं जे कामगार संघटन आहे, रिपब्लिकन कामगार सेना जी आहे, त्याचे संस्थापक आहेत सरसेनानी आनंदराज आंबेडकर. त्यांचं संघटन हे चालवत आहेत आणि ते विभागीय अध्यक्ष आहेत. अत्यंत महत्त्वाचे विषय ते घेऊन इकडे येत आहेत. मला एक सांगा, शेवटी लोकांना ते जे समाजातले जे लोक आहेत जे विखुरले गेलेले त्यांना तुम्ही काय अपील करणार? कारण जसं तुम्ही बोलतायत की तुमची प्रायोरिटी कशाला असली पाहिजे, तर तुम्ही समाजातल्या ज्या आपल्या लोकांना काय अपील करणार आहे? नाही, माझं समाजातील सर्व जागरूक नागरिकांना एवढं स्पष्ट मत आहे का तुम्ही जर तुमचं मतदान करता, ते मतदान काय हिशोबाने तुम्ही करणार ते तुम्ही ठरवा. तुम्हाला मतदान करण्याचा जर अधिकार आहे, कर्तव्य आहे तुमचं मतदान करणं, तर अधिकार पण आहे. जो व्यक्ती निवडून येईल त्या निवडून येणाऱ्या व्यक्तीला तुम्ही लोकप्रतिनिधी संबोधलं जातं. तो आमदार खासदार ही पलीकडची गोष्ट आहे, लोकप्रतिनिधी संबोधलं जातं. त्या लोकप्रतिनिधीकडून तुम्हाला आवश्यक असणारी जे कामं आहेत किंवा तुम्हाला समस्या आहेत ते त्याच्याकडून सोडवून घेणं हे तुमचं कर्तव्य आहे. जर तो त्या समस्या सोडत नसेल वर्षानुवर्ष, तर माझं असं स्पष्ट मत आहे की तुम्ही नवीन पर्याय निवडायला पाहिजे किंवा नवीन चेहरा बघायला पाहिजे किंवा आपल्यामधलंच कुणीतरी. अगदी बरोबर आहे राजू. कारण मी झोपडपट्ट्यांमध्ये खूप फिरतो, त्या झोपडपट्ट्या 4-4 दशके मला आहे त्या जैसे ते त्याच परिस्थिती दिसत आहेत. म्हणजे त्यांचे 2-2, 3-3 जनरेशन तिथे संपलेले असतात, मेलेले असतात. त्यांची मुलं त्यातले 10वी 12वी एखादा शिकतो आणि मग तो कुठेतरी एखाद्या चाळीत घर घेतो किंवा एकदम जरा तर तो अजून जास्त शिकलेला असेल तर तो कुठेतरी बिल्डिंगमध्ये सोसायटीमध्ये 1 BHK घेतो. तर अशी अवस्था आहे. आपण पुढच्या भागामध्ये राजू सोबत अजून वेगळ्या मुद्द्यावर चर्चा करू. तोपर्यंत धन्यवाद.